नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सिंपल अशी झटपट होणारी आमरस थाली याची रेसिपी बघणार आहोत। या आमरस थालीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची भाजी बनवू शकतात, पण मी इथे बटाट्याची बनवलेली आहे, ज्याने की करायला पण सोपी आणि मुलांना देखील आवडते। अगदी सिंपल आहे। इथे कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि फक्त टोमॅटो घातलेला आहे। कांदा इथे मी घातलेला नाही आहे। टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे। मी इथे फक्त हळद आणि तिखट घातलेलं आहे। सिंपल अशी भाजी बनवलेली आहे। उकडलेला एक बटाटा होता, तो व्यवस्थित असा मॅश करून घेतला, थोडंसं पाणी घातलं आणि कूट घालून घ्यायचं आपल्याला दाण्याचं शेंगदाण्याचं, आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपण ही भाजी रेडी करू शकतात। अगदी सिंपल आहे, झटपट होणारी, म्हणून मी बटाट्याची सिंपल अशी ही भाजी बनवलेली आहे। आपण सुकी देखील बनवू शकतात, पण मी इथे थोडासा रस्सा भाजी बनवलेली आहे, जेणे की पुरीसोबत अगदी छान अशी आपल्याला खाता येईल। आता ही भाजी बनवून ठेवल्यानंतर आपण यासोबतच पुऱ्यांचं जे कणिक आहे ते देखील मळून घ्यायचं आहे। सिंपल आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी रवा घालून मीठ चवीनुसार आणि थोडासा ओवा घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी इथे रस बनवून घेते, ज्याने की आपण पुऱ्या ज्या आहेत त्या गरम गरम सर्व करू शकतात। रससाठी मी इथे घरचे पिकवलेले केसर आंबा घेतलेला आहे। मार्केटमधून आंबे आणल्यापेक्षा आपण घरचे आंबे जे आहे कच्च्या कैऱ्या आणून 8 ते 10 दिवस अगदी छान असे पिकून घेऊ शकतात। कलर बघू शकतात, अगदी छान असा केशरी आहे। तर अशा प्रकारे मी इथे चाकूच्या साहाय्याने कापून नंतर चमच्याने त्याचा गर काढून घेते। आपण पिलपिल करून देखील करू शकतात, पण असा केला की आपल्याला पाण्याची क्वांटिटी जी आहे ती कमी लागते आणि आपला रस जो आहे तो छान असा घट्टसर होतो। इथे थोड्याशा गाठी होत्या, म्हणून मी पुन्हा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरून रसामध्ये मी इथे थोडंसं चिमूटभर मीठ घातलेले आहे, साखर घातलेली आहे आणि वेलची घातलेली हिरवी। त्याने अगदी छान असं आम्रखंडासारखं आपल्या रसाला जे आहे ती चव येणार आहे आणि रस तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतात, ज्याने की तो थंड राहील। आता आपण इथे पुऱ्या तळून घेऊया। त्यासोबतच मी इथे तांदळाचे बनवलेले पापड, कुरडई, उडदाचं पापड, हे जे आपण उन्हाळी साहित्य आहे ते छान असे तळून घेतलेले आहे, कारण की रसासोबत खूप छान लागतात कुरडई आणि पापड। हे सर्व तळून घेतल्यानंतर आता आपण पुऱ्या ज्या आहे ते लाटून घेऊया। मी इथे पुऱ्यांमध्ये ओवा देखील घातलेला आहे, ज्याने की तो पोटाला देखील त्रास होणार नाही आणि चव पण अगदी छान येते। तर छान अशा गोलसर पुऱ्या तयार करून आपण इथे त्या तळून घेऊया। बघू शकता टम अशी फुगलेली आहे आपली पुरी, आणि अशी गरमागरम आपण ही आमरस थाली जी आहे, जर कोणी पाहुणे आलेले असतील किंवा आपल्याला जर काही गोड खायची इच्छा असेल तर झटपट अशी ही आपण आमरस थाली तयार करू शकतात। मी इथे भजे बनवलेले नाही आहे, कारण की पुरी देखील तळलेली आहे आणि त्यासोबत पापड आणि कुरडई देखील, तर खूप ऑइली होईल म्हणून मी इथे भजे नाही केलेले आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण बनवू शकतात आणि ही थाली जी आहे ती सर्व करू शकतात। मुलं अगदी आवडीने खातील। रस मी इथे घट्ट प्रमाणात केलेला आहे। जर आपण पुरणाच्या पोळीसोबत खात असेल तर पातळ रस चालतो, पण आपण जर पुरी करत असेल तर आपल्याला घट्टसर असा हा रस बनवायचा आहे, ज्याने की छान असं आम्रखंडासारखी त्याला टेस्ट येईल। मी इथे वेलची घातलेली, त्याने अजून रसाची चव जी आहे ती खुलून आलेली आहे। अशा प्रकारे आपली ही थाली रेडी आहे। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।